अल्पवयीन मुलींवरील अत्याचार वाढतच चाललाय। नगर जिल्ह्याच्या सुसंस्कृत प्रतिमेला काळीमा फासेल अशा घटना घडतायत। श्रीरामपूर व संगमनेर तालुक्यात शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करण्याचा प्रकार नुकताच उघड झाला। त्यापूर्वी नगर शहर राहुरी येथील अल्पवयीन मुलींवरही जबरी अत्याचार उघड झाले। गेल्या 15 दिवसात तब्बल 5 अल्पवयीन मुलींवर जबरी अत्याचार झाले, त्यातील 3 गर्भवती आहेत। आता गुरुवारीही असाच एक धक्कादायक प्रकार नगर शहरात उघड झाला। विशेष म्हणजे हा अत्याचार दुसरा तिसरा कुणी नाही तर 13 वर्षांच्या मुलीच्या सख्या मावस भावानेच केल्याचे उघड झाले। ही मुलगी सध्या गर्भवती आहे। या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे। नेमकं काय आहे हा राक्षसी प्रकार हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। 3 दिवसांपूर्वी साकूर मांडवे परिसरातील एका नराधम शिक्षकाकडून 8वीतील विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाला। या शिक्षकाने ही मुलगी 7वीत असल्यापासून तिच्या एकलकोंडेपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते। सलग 1.5 वर्षे तो या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत राहिला। अखेर 26 जानेवारीला या मुलीवर असा अत्याचार झाला की ती गर्भवती राहिली। त्यानंतर या नराधम शिक्षकाचे बिंग फुटले। त्यापूर्वी श्रीरामपूर मधील एका शिक्षकानेही अल्पवयीन मुलींना आपल्या वासनेचे शिकार बनवल्याच्या बातम्या आल्या होत्या। त्यापूर्वी राहुरीतील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर 5 दिवस जंगलात अत्याचार करण्यात आला होता। या मुलीला बंधक बनवून थेट नाशिक जिल्ह्यातील जंगलात डांबून ठेवण्यात आले होते। तिघांनी तिच्यावर अत्याचार केल्याच्या चर्चा आहेत। 5 दिवस या मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर राक्षसी अत्याचार झाला। आरोपी एका विशिष्ट समाजातील असल्याने या प्रकरणाला लव्ह जिहादचा अँगलही जोडण्यात आला। पोलीस आता या प्रकरणाचाही तपास करत आहेत। त्याच दरम्यान नगर शहरातील लाल टाकी परिसरातही अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले होते। ही मुलगी ही गरोदर राहिल्यावर या घटनेचे बिंग फुटले। याच 4ही प्रकरणातील आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। आता गुरुवारी पुन्हा एकदा नगर जिल्हा हादरवणारी घटना घडली आहे। नगर शहरातील एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालाय। ही मुलगी 2 महिन्यांची गर्भवती आहे। विशेष म्हणजे हा अत्याचार या मुलीच्या सख्या मावस भावानेच केलाय। तोफखाना पोलिसात या अल्पवयीन मुलीने आपल्या भावाविरोधात फिर्याद दिली आहे। ही घटना काय ते आपण पाहू। अत्याचार झालेल्या या 13 वर्षांच्या मुलीची आई 4 वर्षांपूर्वीच वारली। तिचे वडील मोलमजुरी करतात। मोलमजुरीसाठी ते अनेकदा बाहेरगावी असतात। त्यामुळे ही आई नसलेली मुलगी नगर शहरातील एका उपनगरात आपल्या मावशीकडे राहते। तेथेच तिने शिक्षणही सुरू केले। तिची दुसरी मावशी ही नगर शहरातच राहते। जानेवारी 2026 मध्ये तिच्या दुसऱ्या मावशीच्या घरी कुणी नव्हते, म्हणून या दुसऱ्या मावशीच्या लहान मुलाने या अत्याचारित मुलीला स्वयंपाक करण्यासाठी घरी बोलावले। सख्या मावशीच्याच घरी जायचे असल्याने ही मुलगी स्वयंपाकासाठी गेली। घरी फक्त त्या मावशीचा मुलगा म्हणजेच तिचा सख्खा मावस भाऊ होता। याच मावस भावातील राक्षस त्यावेळी जागा झाला। ही मुलगी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना या भावाने तिला पाठीमागून मिठी मारली, तोंड दाबले, खाली पाडून तिच्यावर जबरी अत्याचार केला। भावानेच हा प्रकार केल्याने या मुलीने सुरुवातीला त्याला विरोध केला, पण तिची ताकद कमी पडली। या भावाने तिला जबर मारहाण तर केलीच, पण जबरी अत्याचारही केला। त्याच्यातील राक्षस शांत झाल्यावर त्यानेच या मुलीला जमिनीवरून उठवले व कुणाला काही सांगितले तर मारून टाकीन अशी धमकी दिली। त्यानंतर ही मुलगी पुन्हा आपल्या दुसऱ्या मावशीकडे निघून गेली। अत्याचार केलेला भाऊच असल्याने तिने ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही। अखेर 4 मार्चला या मुलीला पोटात दुखू लागले। त्यानंतर मावशीने तिला दवाखान्यात नेले। तेथे 1.5 ते 2.5 महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले। हे ऐकल्यावर मावशीच्या पायाखालची वाळूच सरकली। सर्वांनाच धक्का बसला। त्यानंतर या मुलीने सगळा प्रकार मावशीला सांगितला। त्यानंतर मावशी त्या अत्याचारित भाचीला घेऊन तोफखाना पोलिसात आली। त्यानंतर संशयित मावस भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत मावस भावाला अटक केली आहे। ही घटना समाज, संस्कृती व नीतिमूल्यांना पायदळी तुडवणारी नक्कीच आहे। गेल्या 15 दिवसात 5 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालाय। त्यापैकी 3 गर्भवती आहेत। कायद्याचा धाक राहिला नसल्याचे हे द्योतक आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।